तुमच्यासुद्धा पदराच्या प्लेट्स थोड्या वेळानंतर अशा पद्धतीने बाहेर येतात का? किंवा ऑर्गेन्झा साडी किंवा टिश्यू साडी अशा पद्धतीने खूप जास्त फुलते का? तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सगळ्यात अगोदर कोसणीचा पार्ट कमरेभोवती खोचून एक राऊंड कंप्लीट टकिंग करून घेतलेला आहे. त्यानंतर पदराचा पार्ट अशा पद्धतीने हातामध्ये घेऊन पाठीमागून फिरवून घेऊन डाव्या खांद्यावरती टाकून त्याचं मेजरमेंट घेतलेलं आहे. आता तो पदर समोरच्या बाजूने थोडासा फोल्ड करून जिथून फोल्ड केलेला आहे तिथूनच अशा पद्धतीने छोट्या छोट्या प्लेट्स काढून घेतलेल्या आहेत. जितक्या रुंदीच्या प्लेट्स तुम्हाला हव्या असतील तितक्या रुंदीच्या प्लेट्स तुम्ही काढून घ्या. डाव्या हाताने संपूर्ण पदर वरच्या बाजूला पकडून धरा आणि उजव्या हाताने जितक्या पण लांबीचा तुम्हाला पदर हवा आहे ना तितक्या लांबीच्या प्लीट्स हाताने अरेंज करून घ्या. आता हा पदर खांद्यावरती टाकून फक्त पदराच्या प्लीट्सना आपल्याला इथं पिन लावून घ्यायची आहे, म्हणजे ब्लाऊजला अटॅच न करता. आता हा पदर अलगद उचलून घ्यायचा आहे आणि उजव्या खांद्यावरती समोरच्या बाजूला टाकून घ्यायचा आहे. आता जी पिन आपण म्हणजे मेन पिन आपली लावलेली होती ना त्याच्या खाली एक इतभर अंतर सोडून वरची प्लीट सोडून आतल्या बाजूला आपल्याला एक पिन लावून घ्यायची आहे. आणि आता तुम्ही पदर खांद्यावरती टाकून बघा, अशा पद्धतीने जी तुमची प्लीट्स बाहेर येत होती ना ती अजिबात येणार नाही. त्यानंतर आता कमरेवरचा इथे काट आपल्याला सेट करून घ्यायचा आहे. अशा फुलणाऱ्या साड्यांचा काट ना अगोदरच सेट करून घ्यायचा, म्हणजे आपल्याला प्लीट्स काढायला सोपं जातं. आता तुम्ही प्लीट्स कोणत्याही बाजूने काढून घ्या, उजव्या बाजूने काढून घ्या किंवा डाव्या बाजूने काढून घ्या, तुम्हाला ज्या बाजूने कम्फर्टेबल वाटतं त्या बाजूने. तर अशा पद्धतीने पूर्ण साडी जी आपली शिल्लक आहे त्याच्या प्लीट्स काढून घ्यायच्या आहेत. हाताने व्यवस्थित अशा अरेंज करून घ्यायच्या. इतभर अंतर सोडून त्याला एक पिन लावून पिनअप करून घ्यायचं. आणि त्यानंतर आता ज्या खालती फुललेल्या ज्या प्लीट्स आहेत ना त्यांना आपल्याला हातानेच अरेंज करून घ्यायचं आहे किंवा थोडंफार प्रेस करून घ्यायचं आहे. तर थोडंसं खाली वाकून गुडघ्याजवळचा पार्ट पहिल्यांदा अशा पद्धतीने हाताने अरेंज करून त्याला थोडंसं प्रेस करून घ्यायचं. त्यानंतर तो पार्ट गुडघ्यात पकडायचा आणि एकदम शेवटचा टोकाकडचा पार्ट सुद्धा तशाच पद्धतीने प्रेस करून थोडासा रोल करून सोडून द्यायचं. इथे आपल्या ज्या निरी प्लेट्स आहेत त्या छान पद्धतीने अरेंज होतात. जर या छोट्या मोठ्या टिप्स आणि ट्रिक्स वापरून तुम्ही साडी नेसलात तर तुमची कोणतीही फुलणारी साडी एकदम टापटीप आणि एकदम चापून चोपून बसेल. सो या टिप्स आणि ट्रिक्स वापरून नक्की बघा. याच्यावरचा फुल व्हिडिओ अगदी डिटेलमध्ये पाहायचा असेल तर चॅनलवरती जाऊन बघू शकता किंवा खाली दिलेल्या छोट्याशा त्रिकोणावरती क्लिक करा, तुम्हाला फुल व्हिडिओ मिळून जाईल.